नमस्कार, स्वागत आहे आपलं साईस कन्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा आता बाहेर कसं मस्त पावसाचं वातावरण आहे। सध्या पण पाऊस चालू आहे आणि आता सकाळी 6 ते 7च्या दरम्यानची वेळ आहे ही। तर आज मुलाने फरमाईश केली की आज मम्मी भाजी पोळी नको, डब्याला पण भाजी पोळी न्यायची नाही आणि घरी पण खायची नाही। तर आज त्याला असं काहीतरी वेगळा पदार्थ पाहिजे होता। तर आता एवढ्या सकाळी घाईमध्ये सुद्धा मी हा पदार्थ बनवलाय बघा। तर तो किती क्रिस्पी झालाय, बाहेरून एकदम क्रिस्पी आणि मध्ये एकदम मऊ झालेला आहे ते। तर हे आपण डाळ बाटी बनवली आणि ही थोडी वेगळ्या पद्धतीची बनवली। बनवताना फक्त आपण पद्धत वेगळी केली। पाहूया आता आपण ह्याचं साहित्य काय काय वापरायचं ते। तसं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आता आपण बनवायला घेत आहोत। तर त्यासाठी मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। थोडी वाटी मोठी आहे आपल्या रेग्युलरच्या वाटीपेक्षा। 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मक्याचं पीठ घेतले आणि पाऊण वाटी रवा घेतलेला आहे। तर त्याच्यानंतर आपण ओवा घातलाय, मीठ घातले, 1 चमचा गुळाची पावडर घातली, नंतर 3 ते 4 चमचे मी दही घातलेले, फ्रेश दही आहे हे, आणि सर्वात शेवटी आपण सोडा घातलेला आहे। थोडीशी किंचितशी तुम्ही पाव चमचा हळद घातली तरी पण चालते, मी नंतर ॲड केली ती। आणि आता आपण याच्यामध्ये एकदम कडकडीत 4 चमचे तेल घालून घेतलं आहे। तर ह्या तेलामुळेच ह्या पिठाला आणि आपण नंतर जो बाटी तळतो ना त्याला इतका क्रिस्पीपणा येतो की तुम्ही खरंच हा पदार्थ पुन्हा पुन्हा बनवाल। आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर असं चमचमीत खायला सगळ्यांनाच आवडतं। आता हे आपण सगळं सामान घातलेलं आहे तर छानपैकी मिक्स करून घेत आहे। तर तेल गरम असल्यामुळे मी ते एका चमच्याने हलवून घेत आहे अगोदर तेल थोडंसं थंड होईपर्यंत। आणि आता आपण हे मस्त हातावर चोळून पीठ मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता मस्त हे पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे, असं हातावर चोळून मी पीठ ते मिक्स करून घेत आहे। ते सामान सगळीकडे मिक्स झालं तरच ते पिठामध्ये पोहोचतं, नाहीतर मग एकाच ठिकाणी राहतं आणि मग त्याची चव पूर्णपणे बिघडून जाते। तर आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायला मला चांगले 5 ते 7 मिनिट लागले पिठामध्ये हे सामान घातलेलं। आणि आता आपण हे पीठ मस्तपैकी मळून घेणार आहे। तर पिठाला असं मस्त ओलसरपणा येतो आपण तेल घातल्यामुळं। त्याचं असं कसं पीठ जर दाबून पाहिलं आपण तर मुटका तयार होतो बघा, त्याचा थोडासा ओलसरपणा राहतो त्या पिठामध्ये। आता आपण ह्याचा घट्ट गोळा बनवून घेणार आहोत पिठाचा। पीठ हे घट्टच बनवायचं आहे, कारण पीठ जर पातळ झालं तर ही रेसिपी पूर्णपणे बिघडून जाते। आता आणि पीठ मळल्यानंतर आपण हे पीठ 15 ते 20 मिनिटांसाठी मुरायला ठेवलं होतं। आता हे मुरून झालं। आता आपण ह्याची छान मस्तपैकी पातळ पोळी लाटून घेणार आहे। पोळी ही पातळच लाटायची, कारण आपण त्याला नंतर रोल केल्यानंतर ते मध्ये पण उकडली गेली पाहिजे, म्हणून जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पोळी पातळ लाटून घ्यायची। आणि आता याच्यानंतर वरून तुम्ही तेल किंवा तूप टाकलं तरी चालतं ह्या पोळीला। आता मी ह्याला तेलच लावून घेतलेले म्हणून आता ह्याची मस्तपैकी आपण काप करून घेतले पोळीचे। हे बघा मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तसं। आणि नंतर आपल्याला हे पूर्ण काप केलेले आहेत ते रोल करून घ्यायचे आहेत। आता बघा ह्याच्यावर मी वरून तेल लावले, तुम्ही तूप लावलं तरी पण चालतं, कारण हे आपण लावल्यामुळे मध्ये जो आहे ना ते उकडायला मदत होते पीठ। आता हे मस्त फिट्ट फोल्ड करून म्हणजे घ्यायचं। हा रोल बनवताना फिट्ट करायचा आहे तो, त्याच्यामध्ये कसंच पोकळपणा आला नाही पाहिजे हे रोल करताना। तर आता आपण ह्याची छान मस्तपैकी रोल करून घेतली। आता माझे रोल तयार करून होत आहे। मी एका वेळेला 2 पोळ्यांचे रोल करून घेतले। बघा हे किती पातळ मस्त झालेत रोल। आणि आता आपण ते खाली मी एक पातेल्यात पाणी ठेवलेले आणि वर एक जाळी ठेवली, त्याच्यामध्ये प्लेट ठेवून त्या प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलेले आणि नंतर हे आपण रोल केलेले त्याच्यात सोडून वरून झाकण ठेवलं। तर हे 5 ते 6 मिनिटांसाठी उकडलं। आता हे छान मस्तपैकी उकडलेलं। आता तोपर्यंत आपण हे उकडेपर्यंत मी वरणाला पण फोडणी घातली होती, वरण पण तयार झालेलं आहे। आता आपण हे तेल टाकायला ठेवलेलं होतं, तेल पण गरम झालेलं आहे आपलं। आता हे मस्त आपण क्रिस्पी होईपर्यंत तळत आहोत। त्याचा मस्त कलर गोल्डन कलर होऊ द्यायचे आपल्याला तळत असताना। खरंच हा पदार्थ एवढा अप्रतिम चवीला लागतो ना, तुम्ही एकदा बनवला तर खरंच पुन्हा पुन्हा बनवा। बघा त्याचा कलर मस्त चेंज होत आहे। सगळ्याच्या घाईमध्ये हा पदार्थ बनवलेला आहे।
तर आज मुलाला डब्याला पण दिला आणि घरी पण त्यानं खाल्ला. त्याला खूपच आवडला हा पदार्थ. तसं डाळबाटी नेहमी बनवते मी, पण वेगळ्या पद्धतीने बनवली आज. तर बघा आता हे तळल्यानंतर आपण त्याला क्रिस्पीपणा किती आलेला आहे ते पाहू शकता. बघा बाहेरून कुरकुरीत झालेले आणि मध्ये मस्त मऊ उकडलेलं आहे ते. तर आता आपण त्याचं ताट बनवले. तर आपल्या चॅनलवर जर हा व्हिडिओ पाहणारे कोणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.